शेठचा राज्य आहे. तसं कोणी पडलं म्हणून शिराळ शेठ म्हणला टाकला तू सुखे कसं सुखे टाकला तू सुख क्षणिक झलक आहे अशी एक गोष्ट सांगतात मी ऐकलेली सांगतो तुम्हाला. माझं काय एका ग्रस्ताच्या पाठीमाग वाघ लागला तर असं स्वस्त पसंत होतो पळायला लागला. त्याच्या पाठीमाग वाघ लागला जोरानं पळायला लागला. पळता पळता एक वडाचं झाड होतं ती पारंबी त्याची त्यानं अशी पकडली आणि पाहतो तो कोरडी विहीर आली काय आसमान खोल आणि त्याच्यामध्ये शांताकारम 3 उडाली त्याची. त्याच्या जागी आपण असल्यावर पहा कसे कल्पना करायला वर उंदर त्या फांदीला करंटू लागले पुन्हा. पण त्या फांदीला फांदी कमी कमी होत चालली. पाहिलं नागोबा इकडं बाजूला वाघोबा भयान झाला. पण याच्या त्या फांदीच्या हल्ल्यानं मोहळ उठलं ते मध पडू लागला याच्या डोक्यावर खाली जिभेला. इतक्यातच बरं कसं वाटलं घरचे जरा गोड बोलले की आता तुम्ही काम धंदाच नाही केले महाराज असले काही जरी असले तर बायको बोलणार ना तुम्हाला इतकं तितकं काम करा. तुम्ही इतके पाकिट गोळा करता थोडंफार माल भरून टाका. म्हणजे मी कसं आहे फकीर तो बोले बेफिकीर संसारी माणसं जबाबदारी तुमच्यावर. फकीर तो बोले बेफिकीर आमचं असं आहे आम्ही कुत्रे आहेत. ही एक म्हण आहे कुत्र गेलं बामणाच्या आळीन तिथं कुत्र गोटा गोळी. आमची सोय लागली तर आम्ही आपलं गोटा गोळी करतो. विठ्ठल मध हे सगळ्यांना लक्षात घ्यावर की हे तूप कसं आहे. तुम्ही मध गोळा करून आणता म्हणून तुम्हाला गोड बोलले जात. कोणाला एक महाराज आहेत आमचे प्रेमी आहेत आता ते लीन झाले ब्रह्मलीन झाले पण फार प्रेमी माणसं. त्यांच्या गावात मला बोलावलं त्यांनी कीर्तनाला. मी लवकरच गेलो काही काम नव्हतं धंदा नव्हतं लवकरच जाऊन पोहोचलो. महाराजांना मंदिरातून मला घरी नेलं आणि ते महाराजही त्याच दिवशी आले होते. गावात 2-1 वर्ष झाली बाहेरच होते. ती मुलगी त्यांची लग्नाला आली पाहुणे यायचे जायचे. ती बाई बिचारी आवरासावरी करायची. आता उष्ण तरी शेजारी पाजारी किती देणार उधारी तरी किती देणार तरी लोक देत होते. महाराज आले तिनं ऐकून घेतलं. आपल्या घरी महाराज आले. कोण आले? हा ते म्हणे ओळखते मी महाराजाला. पुन्हा काय महाराजाला कर ना काहीतरी चहा पाणी काहीतरी. तर ती जगदंबा माई अगदी बिलकुल पंचम स्वरात गायला. मला वाटलं माझ्यामुळं
महाराज मी जातो आता, येतो म्हणे. हा थोडा दम निघाला. सुख घ्यायचं असेल तर त्याला महाराज आहे रे बापावरी कोणी या निंदा तिला सांग मला तिच्या देखत सगळं महाराज किती हार येतात मला येतात ना महाराज म्हणून येतात. किती माझे शिष्य आहेत मी एक येईन त्याच्यात 99 असतील तर 100 करून टाक. मी हे सगळं खरं आहे तुझं, मग माझं काही चुकत आणि बरं महाराज मग हिना असं बोलाव का माझं काय चुक